हो. आणि या सगळ्या तर संदर्भात आपण इथं अधिक आपण बातचीत बघू करूया। शकतो आहे राज्याचे की गृहराज्यमंत्री पंकज भोयर सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज भोयरजी नमस्कार। एक मोठी खळबळ माजलेली आहे विधिमंडळ परिसरात। विधिमंडळात बॉम्ब असल्याची अफवा आली आहे, आपल्यापर्यंत काय माहिती आहे या संदर्भातली? एक जस्ट मेल आल्याची माहिती त्या ठिकाणी आहे। आतापर्यंत जे विधिमंडळात अंदर कर्मचारी होते त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। अजून लोकप्रतिनिधी मात्र कोणी त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही, कारण साधारणतः 10 वाजता विधिमंडळाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। डिटेल माहिती सर्च ऑपरेशन आटोपल्यानंतर आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी येईल। साधारण कोणाकडून हा मेल आलेला होता, त्या संदर्भात काही ट्रॅकिंग झालंय? अजून ते थोडं अस्पष्ट आहे, थोड्या वेळाने सर्व माहिती आपल्याकडे येईल। विधिमंडळ परिसरात सध्या सुरक्षा व्यवस्था तर अर्थातच तैनात असेल, पण काय खबरदारी घेतली जाते या पार्श्वभूमीवर? संपूर्ण अधिवेशन काळात विशेष सुरक्षेची जबाबदारी त्या ठिकाणी घेण्यात येते। आज देखील तशीच तसाच बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठलेही घाबरण्याचं कारण नाहीये, फक्त पूर्ण माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य ती कारवाई करणे। सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना या संदर्भात काही नोटिफिकेशन्स गेली आहेत? अजूनपर्यंत नोटिफिकेशन, कारण अजून कुणीही त्या ठिकाणी 10 वाजताच्या शिवाय लोकप्रतिनिधी साधारणतः येत नाही। 10 वाजता विधिमंडळाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक शेवटचा प्रश्न विचारते की आज विधिमंडळाच्या कामकाजावर या सगळ्या घटनेचा काही परिणाम होऊ शकतो का? नाही, या संदर्भात काय नेमका कसा मेल आला, कोणाद्वारे आला, याची सखोल चौकशी झाल्यानंतरच, नेमका कोणी हा मेल पाठविला याची सखोल चौकशी झाल्यानंतरच त्या संदर्भात जर का काही विचारणा झाली तर सरकारच्या वतीने उत्तर देण्यात येईल। ठीक आहे पंकज भोयरजी, आभार आपले। आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाला त्यासाठी। तर आता मेल आलेला आहे, त्या संदर्भातलं ट्रॅकिंग सुरू आहे, सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्यानंतर माहिती दिली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलेलं आहे। पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। धमकीचा ईमेल आल्यावर पोलिसांनी कसून शोध मोहीम सुरू केली आहे। विधिमंडळ परिसर अत्यंत संवेदनशील असा परिसर, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे सगळे महत्त्वाचे मंत्री, नेते आणि अनेक व्हीआयपीज हे विधिमंडळ परिसरामध्ये ये जा करत असतात। अनेक पत्रकार असतात, कर्मचाऱ्यांची देखील मोठी रेलचेल इकडे पाहायला मिळत असते आणि त्यामुळे अत्यंत खळबळ उडवून देणारी अशी ही बातमी आहे की विधिमंडळ परिसरातच सध्या बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल